Guys, guess what happened? Yes, हो, फायनली आता माझं लग्न ठरलं. नाही, विचारणं त्यांच्याकडून आलं होतं ऑब्व्हियसली. ॲक्च्युली काय झालं ना, मी एका पार्टीला गेले होते. म्हणजे माझ्या मावशीचा धीर आहे, तो एका मीडिया कंपनीत कामाला आहे. सो त्यांचा एक मोठा इव्हेंट होतो. ते BKC माहिती आहे ना तुम्हाला, नीता अंबानी ऑडिटोरियम, एक्झॅक्टली तिथे होता तो इव्हेंट. म्हटलं बघूयात कशा असतात या मोठ्या लोकांचे इव्हेंट्स. सो मी गेले. तिथे इतके सारे लोक आले होते. तिथे स्टार सुद्धा होते, लाईक आलिया, दीपिका, रणबीरच्या कडेवर तर त्यांची मुलगी सुद्धा होती, राहा. शी वॉज लाईक इतक्या जवळ होतो आम्ही. हर ब्लू आईज अँड क्यूट स्माइल, ओ माय गॉड, शी वॉज लुकिंग सो प्रिटी. मग मी आत गेले तो इव्हेंट पाहायला. काय खर्च करतात यार ही मोठी लोक. तो इव्हेंट कमाल होता. अँड देन नेक्स्ट व्हॉट हॅपन्ड यू कांट इवन इमॅजिन. मिसेस अंबानी, तो मिसेस अंबानी, ते अचानक येऊन माझ्या समोर उभे राहिला यार. त्यांनी माझा हात धरला आणि ते एकटक पाहत होते माझ्याकडे. त्यांच्याबरोबर त्यांचा एक असिस्टंट होता. ते त्याला म्हणाला की इसका नंबर ले लेना. मग त्यांनी अलगद माझ्या चेहऱ्यावरून असा हात फिरवला आणि म्हणाला, आप बहुत खूबसूरत हो, आप कल आकर मुझसे जरूर मिलना. I was full shocked. I was on cloud 9. कारण इतकी मोठी व्यक्ती येऊन आपल्याला सांगतीये, आप बहुत खूबसूरत हो, कल आकर जरूर मिलना. वी कांट इवन इमॅजिन. नेक्स्ट डे आम्ही त्यांच्या घरी गेलो सुद्धा. त्यांना भेटलो, जरा गप्पा वगैरे मारल्या. त्यांनी डिरेक्टली माझ्यासाठी त्यांच्या मुलाचं प्रपोजल ठेवलं. येस, शी वॉज लाईक, माझ्या मुलासाठी आम्ही या मुलीला आमची सून म्हणून पसंत केली आहे. आई बाबा फुल शॉक्ड. मी सुद्धा होईल यार, कारण आपली त्यांच्याशी काही ओळख नाही, काही नाही, आणि डिरेक्टली लग्नाचं प्रपोजल. आय ऑल्सो कांट इमॅजिन दिस हॅपन्ड. बरं, नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इतकी मोठी फॅमिली, इतकी रिच फॅमिली, नाही कोणी म्हणूच शकत नाही. आणि त्यांचा मुलगा इतका छान होता दिसायला. ही वॉज सो केअरफुल, ही वॉज सो लवेबल. ॲक्च्युली आमचं अरेंज मॅरेज असं म्हणताच येणार नाही. इट वॉज अ लव्ह मॅरेज. बरं, आता बाकीची सगळी कामं अशी बाजूला ठेवणार आणि सगळ्यात आधी आमची एंगेजमेंट होणार. येस, मग संगीत, एका महिन्यात संगीत आहे, तेही क्रूजवर. येस, देन मेहंदी अँड देन 3 रिसेप्शन्स. येस, 3 रिसेप्शन्स होणार आहेत. एक मुंबईत, एक दिल्लीमध्ये आणि एक लंडन. अरे, कारण यांचे रिलेटिव्स लंडनमध्ये खूप आहेत. अँड यू नो बिझनेस इज सो ह्यूज. म्हणून एक रिसेप्शन आम्ही लंडनमध्ये ठेवलं. दे वर लाईक, आम्हाला काही नको आहे, आम्हाला फक्त मुलगी हवी आहे. माझे बाबा तर म्हणतात, मेरी आंखों का तारा है. आय वॉज सो हॅपी. बरं, तुम्ही सगळे याल नक्की लग्नाला. ओके, चलो बाय, सी यू.